तो बाळासाहेबांची स्टाईल करतो, असं करील असं करील. तू साला नगरसेवक तर हो, साधा नगरसेवक होऊ शकत नाही. मागच्या दरवाजाने खासदार झाला, ह्या बापानी मतं दिले म्हणून तुम्ही खासदार झाले. हा माणूस तिकीट सुद्धा विकणारा माणूस आहे. त्यांनी तिकीट विकलं, ही जागा विकली आणि हा संजय राऊत मला धरणगावमध्ये येऊन गांडू बोलून गेला, थांब बेटा मी 17 तारखेला येतोय तिकडं. अहो आम्ही रात्री बेरात्री उठणारे लोक आहे, असं नाही सांगत मी. तुम्ही कोई भी ट्राय करो 12 बजे 1 बजे 2 बजे कभी भी ट्राय करो, फोन नहीं उठाया ना, नाम का गुलाबराव पाटील नहीं हूं मैं. आमचा राजू चव्हाण आले का? हे किती वाजता फोन लावला भाऊ? 1 वाजता लावला होता. म्हैसची गाडी पकडली होती. कशा करता? म्हशीची गाडी पकडली. पोलीसवाले म्हणले कापाला घेऊन चालला. अरे हा म्हणले म्हशी 1 लाखची, म्हैस कुठं कापाला घेऊन चालला? तर म्हणे 2000 रुपये दे. हा म्हणे 2नी मी तुला 10,000 देईन, पण माझी प्रेस्टीज आहे आता. येईन लावला फोन. म्हणलं काय झालं राजू भाऊ? म्हणे म्हशीची गाडी पकडली. एवढ्या करता काय फोन लावला? प्रेस्टीज आहे म्हणे आपली. साहेबाला म्हणतात दे. कारण म्हणलं म्हशीची गाडी पकडतो, कापणारा दिसतोय का तुला? 1 लाखची म्हैस, 100 म्हशी म्हणतात त्याच्याकडं. त्याचं म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे, रोज 1000 लिटर दूध त्याचं जातं. मग सोडली. मग हा म्हणे आता प्रेस्टीज आपली पक्की झाली. अरे म्हणतं माझी जॉब खराब झाली त्याचे काय? पण शेवटी कार्यकर्ता आपल्या नेत्याला केव्हा फोन लावतो? जेव्हा सगळे पर्याय संपतात, तेव्हा नेत्याने आपला फोन उचलायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला 100% मदत करायची असते. या अंबरनेरला यांची गाडी पकडली होती, कालू अस्तादची. सगळी फॅमिली होती. पैसे मागत होते. 12 वाजता या भाऊनी मी मला फोन लावला. त्याला म्हणलं तो म्हणे गुलाबराव पाटील ही नाही बोल रे. अरे बाई लगाता बोलले फोन ले. लावला फोन मी त्याला म्हणतो गुलाबराव बस तुमचा आवाज ऐकला सोडली म्हणले गाडी. जे सांगायचा अर्थ असा आहे की आपण जनरल माणसं आहे, मंत्र्यासारखं आयुष्यामध्ये कधी वागलो नाही. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलो. आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या नशिराबादमध्ये ते बावडा फैलवतील. मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती, जर मी तुमच्यावर प्रेम केलं आहे, तुम्ही 100% माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. याचं कारण आम्ही निधी देताना हा विचार केला नाही की तुम्ही मत देणार आहे की नाही देणार आहे, तुमचं काम करायचं की नाही करायचं. जसं आम्ही दिलदारीने आपलं काम केलं आहे तर निश्चितपणाने आपण ते करावं. कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले. तो माझा माल आहे, प्युअर माल आहे तो. हा तो मोदींवर टीका करतो. साला चुल्लू माणूस. तू मोदीच्या पायाची खरड नाही, तू मोदीवर टीका करायची लायकी ठेवतोस. ज्या माणसाने देशाचं नाव जगामध्ये निमटवलं आहे, अरे आपण कोणावर बोलावं? मी शरद पवारांना कधीच टीका करत नाही, कारण ती माझी लायकी नाही करत. उद्धव ठाकरेंवर मी बोलत नाही, पण हा माझा माल आहे. याला मी मत दिलं आहे. राज्यसभेवर जाण्याकरता 3 वेळेस मी याला मत दिलंय वडापाव खाऊन. हो 3 वेळेस खासदार झालं तर 3 वेळेस त्याचं त्या कोट्यामध्ये मी होय. 3 वेळेस मी त्यांना खासदारकीला मत दिलेलं आहे. आणि ते मला गद्दार म्हणालता, गुलाबराव पाटील गद्दार आहे गद्दार आहे. संजय राऊत म्हणजे कालच्या दिवशी मला म्हणून गेले तू गुलाबराव पाटील गांडू आहे म्हणे. गुलाबराव पाटील पळाले, गांडू आहे. मी कधी पळालो माहित आहे? मी 33 नंबरला गेलो. 33 तिरे. मी स्वतः 20 आमदार घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो. माझी बातमी तुम्ही कधी बघा, मी तुम्हाला रेकॉर्ड देईल. आणि उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर मी सांगितलं की साहेब आपली नॅचरल युती ही आहे, यांना आपण बोलू शकतो, जबाबदारी आमच्यावर द्या, आम्ही एकनाथराव शिंदेंना वापीहून वापस आणतो. त्याच्यामध्ये मी होतो, उदय सामंत होते, दादाजी भुसे होते, संजय राठोड होते, कितीक नावं सांगू तुम्हाला, दीपक केसरकर होते. त्यावर हा संजय राऊत काय बोलला? साला बोले दिखता है शेर जैसा और दिल चूहे जैसा. जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तो बाळासाहेबांची स्टाईल करतो, असं करील असं करील. अरे तू साला नगरसेवक तर हो, साधा नगरसेवक होऊ शकत नाही. मागच्या दरवाजाने खासदार झाला, ह्या बापानी मतं दिले म्हणून तुम्ही खासदार झाले. आणि ते मोदीजींवर टीका करणार, ते यांच्यावर टीका करणार, मला गांडू म्हणतात. का हो? जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हणजे धरणगाव 1990 साली पहिला तालुका आहे आमचा. इकडे दिलीप भोळे 90 साली निवडून आले होते, 95 साली. पण 90 साली पहिला आमदार देणारा शिवसेनेतला जिल्हा मध्ये एकच आमदार होते आमचे, हरिभाऊ महाजन. इकडे होते खडसे साहेब आणि तिकडे होते जाधव 40 गावमधून.
तिथे 5 वेळेस शिवसेनेचा आमदाराला ती जागा घेऊ शकले नाही. मग गांडू मी आहे का संजय राऊत आहे? अरे साला तुम्हाला तुमचं पोट्ट उभं करता आलं नाही, कोणी माणूस भेटला नाही, म्हणून हे देवकर आप्पा पार्सल आणलं तुम्ही. आणि देवकर आप्पाच्या पोस्टरवर मी बाळासाहेबचा फोटो पाहतो. आयुष्यभर यांनी बाळासाहेबांवर टीका केल्या, आयुष्यभर बाळासाहेबांना यांनी काय काय नाही बोलले. ते देवकर आता बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. अरे बाळासाहेबांच्या फोटो लावायची तुमची मानसिकता का झाली? मूळ संजय राऊत तुम्ही गांडू नका म्हणा मला. मी जर तुम्ही तर मला टॅरकता हो. धरणगावमध्ये आलेत तुम्ही आणि काय बोलून गेले मला माहित आहे. संजय राऊतचे सगळे जे धंदे आहेत ना मला माहित आहे. हा माणूस तिकीट सुद्धा विकणारा माणूस आहे. त्यांनी तिकीट विकलं, ही जागा विकली. ये 3 जण गुनगुन 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 फिरले. ये लकी बेलकी हो गया. गुलाब वागला सांगितलं तू को कुछ दे देंगे भाई, तू निकल जाए यहाँ से. तुला दुसरं काहीतरी करून टाकू, महामंडळ देऊन टाकू, अमुक देऊन टाकू, चॉकलेट. आणि निलेशला सांगितलं तू नगराध्यक्ष झालं. आणि आप्पानी मारल्या गप्पा, आले तिकीट घेऊन आले. मूळ यांच्यापाशी उमेदवार देण्याची लायकी नव्हती. आणि हा संजय राऊत मला धरणगावमध्ये येऊन गांडू बोलून गेला. थांब बेटा मी 17 तारखेला येतोय तिकडं. हो. आणि इतक्या खालच्या पातळी ते बोलले. तो रमेश मानिक बोलला गुलाबराव पाटलाचा बाप म्हणे संजय राऊत आहे. अरे माझा बाप तर रघुनाथ चतुर्वेदी आहे बेटा. तू मला काय, माझा बाप राजकारणातला फक्त एकमेव होऊ शकतो, त्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे. दुसरा होऊ नाही शकत. माझा जीवनातला बाप आहे रघुनाथ चतुर्वेदी आणि माझ्या राजकारणातला बाप आहे बाळासाहेब ठाकरे. तुझे बाप सांगू कोण कोण आहे? तुझे पहिले बाप होते अटल बिहारी वाजपेयी, नंतर तुझे बाप झाले राजीव गांधी, नंतर तुझे बाप झाले बाळासाहेब ठाकरे, आणि नंतर तुझा शेवटचा बाप आता आहे उद्धव ठाकरे. राष्ट्रवादीमध्ये बी गेले, शरद पवार झाले, आणि आता उद्धव ठाकरे. 4 बाप आहे. माझा तर एकच आहे. म्हणजे शिवसेना प्रमुख तेव्हाही होते, आताही होते आणि उद्याही आहेत. हे आम्ही कधी कोणत्याही भाषणामध्ये सांगतो. त्यामुळे कोणी कोणत्या पातळीवर बोलावं याचा विचार करायला पाहिजे. अरे तू इथे बोलतो स्टेजवर, अरे विधानसभेत जेव्हा गुलाबराव उठतो ना, चांगल्या चांगल्याची पिवळी होऊन जाते. तो गुलाबराव आहे. असा तुझा नकली गुलाबराव नाही आहे, मावमाव करणारा. साधा कोणी, मी जनतेकरता दादागिरी करणारा माणूस आहे. लोक सांगायचे गुलाबराव पाटील असा गरम आहे तसा आहे. कोणी सांगावं नशिराबादवाल्यांनी कोणाला दादागिरी केली बाबा, कोणाचा पोलीस चौकीत फोन लावला, कोणाला जेलमध्ये टाका आणि कोणाला जेलमध्ये काढा. हा धंदा मी नाही केले बाबा. तुमच्या गावात कमी जास्त आलो असेल मी, पण मी हे काम नाही केलं. विकास विकास आणि विकास एकच ध्येय आहे. पण नशिराबाद मला बदलवायचं आहे आणि ते ठरवलेलं आहे. आणि हे तर किरकोळ आहे. 319 जेव्हा आपली पूर्ण भुयारी गटर होईल, जेव्हा आपली पूर्ण पाण्याची योजना होईल आणि टकाटक रस्ते होतील, तेव्हा 2 वर्षांनी येणारा जेव्हा आपला नातेवाईक येईल तो हे म्हणायला पाहिजे की यही है क्या वो नशिराबाद. आणि हे माझं स्वप्न आहे. हे माझं स्वप्न आहे. जेव्हा जॉगिंग ट्रॅक माझ्या डोक्यामध्ये जो घुसलाय, आमचं नशीब गांडू. फक्त 15 दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर साहेब, महाराष्ट्रातल्या चांगल्या शहरात जसं जॉगिंग ट्रॅक असतं तसं नशिराबादमध्ये करण्याची माझी इच्छा आहे. आणि मला दाखवायचं आहे की होय हे आम्ही करू शकतो. आणि तुम्हाला विश्वास बसणार आहे, जो 319 देऊ शकतो तो 35 नाही देऊ शकत का? म्हणजे तुम्हाला तुमच्या सालदारावर विश्वास आहे की हा पडी मारणार नाही, हा माल चोरणार नाही, हा लफडीबाजी करणार नाही. आणि मला खात्री आहे की 20 तारखेला